मोदींच्या घराबाहेर राहुल गांधींचं आंदोलन. मोदी शहा प्रधान राजीनामा द्या. गल्ली ते दिल्ली सध्या एकच विषय गाजतोय, ते म्हणजे सीजेपी आणि त्यांचं आंदोलन. कारण या आरपारच्या लढाईत सीजेपी तर जीव लावून लढतेच आहे, मात्र त्यांना मिळणारा पाठिंबा प्रचंड मोठा आहे. अनेक राजकीय पक्षांनी या लढाईत उतरण्याचा निर्णय घेतल्यानं आता ही लढाई जंतर मंतर पासून संसद आता मोदींच्या घरापर्यंत पोहोचली आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाकडे आणि तरुणाईच्या आक्रोशाकडे सरकारनं सुरुवातीला तर पूर्ण दुर्लक्ष केलं. त्यानंतर जबरदस्तीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सोनम वांगचुक यांना उचलण्यात आलं. त्यानंतर हे आंदोलन विस्कटेल अशी अपेक्षा असणाऱ्या सरकारची या तरुणाईनं पाचावर धारण बसवली. काल संसदेवरचा मोर्चा आणि विद्यार्थ्यांना झालेली मारहाण पाहून विरोधी पक्षनेते राहुल गांधी थेट शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घरावर धडकले. त्यांनी मोदींच्या घराजवळ जात आंदोलन केलंय. त्यामुळे ही धग आता मोदींच्या घरापर्यंत पोहोचली आहे. राजधानी दिल्लीत घडलेल्या या हाय व्होल्टेज आंदोलनाचा हा व्हिडिओ पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. भारतीय शिक्षण क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात संवेदनशील मानल्या गेलेल्या नीट वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि निकालांमधील संशयास्पद गुन्ह्यांमुळे संपूर्ण देशाचे राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. राजधानी दिल्लीच्या मुख्य रस्त्यांपासून ते महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळापर्यंत या मुद्द्याचे अत्यंत तीव्र पडसाद उमटतायत. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या या क्रूर खेळामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षांनी आता केंद्र सरकारला पूर्णपणे कोंडीत पकडण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. दिल्लीत आज सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी रस्त्यावर उतरून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. तर दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आणि इतर विरोधी पक्षांनी या विषयावरून सरकार विरोधी आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या. हा वाद आता केवळ एका परीक्षेच्या निकालापुरता मर्यादित राहिला नसून त्याला एका मोठ्या राष्ट्रीय राजकीय आंदोलनाचं आणि संघर्षाचं स्वरूप प्राप्त झालंय. राजधानी दिल्लीत आज सलग दुसऱ्या दिवशी राजकीय वातावरण पेटलंच आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी थेट केंद्र सरकारवर हल्ला चढवलाय. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या शासकीय निवासस्थानासमोर पक्षाच्या अनेक वरिष्ठ खासदारांसह जोरदार ठिय्या आंदोलन सुरू केलंय. हातामध्ये फलक घेऊन आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत काँग्रेसच्या खासदारांनी दिल्लीतील रस्ते दणाणून सोडलेत. विद्यार्थ्यांच्या कष्टावर आणि पालकांच्या पैशांवर दरोडा टाकणाऱ्या पेपरफुटी टोळ्यांवर अद्याप ठोस आणि कठोर कारवाई का झाली नाहीये, असा थेट आणि धारदार सवाल राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला विचारलाय. या आंदोलनात काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी याही स्वतः पूर्ण ताकदीनं आणि सक्रियपणे सहभागी झाल्या होत्या. प्रियंका गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूनं अत्यंत आक्रमकपणे आवाज उठवत देशभरातील लाखो तरुणांच्या मेहनतीवर पाणी फिरवणाऱ्या आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करणाऱ्या या भ्रष्ट व्यवस्थेला थेट केंद्र सरकारची धोरणे जबाबदार असल्याचा आरोप केला. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या घराबाहेर झालेल्या या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्ली दणाणून सोडली, ज्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी प्रचंड गदारोळ निर्माण झाला. विरोधकांनी केवळ शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याच राजीनाम्याची मागणी केली नाहीये, तर या संपूर्ण अपयशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही तातडीनं आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी आक्रमक मागणी लावून धरली आहे. देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह मानली जाणारी परीक्षा यंत्रणा अशा प्रकारे कोलमडून पडलेली असताना आणि लाखो तरुण रस्त्यावर असताना देशाचे सर्वोच्च नेतृत्व मुखदर्शक बनून राहू शकत नाही, अशी रोखठोक भूमिका आंदोलक नेत्यांनी घेतली आहे. या दिल्लीतील वादळाचे थेट पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही अत्यंत वेगानं पाहायला मिळतात. देशातील आणि राज्यातील विरोधी पक्षांचे प्रमुख नेते एका पाठोपाठ एक विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या दिपके यांची भेट घेत आहेत, ज्यामुळे या संपूर्ण आंदोलनाला आता राष्ट्रीय पातळीवर एक मोठं राजकीय वजन प्राप्त झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज विशेष वेळ काढून दिपके यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान त्यांनी देशातील एकूणच परीक्षा पद्धतीतील दोष आणि विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण रोष यावर सखोल चर्चा केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आज पुन्हा एकदा दिपके यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. केजरीवाल यांच्या या वारंवार होणाऱ्या भेटींमुळे विरोधी पक्षांची या मुद्द्यावर राष्ट्रीय पातळीवर एक भक्कम फळी दिसू लागली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत आणि दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी आज सकाळी दीपके यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी आणि कडक शब्दात टीका केली आहे. हा केवळ परीक्षा घोटाळा नसून देशातील तरुण पिढीचं भविष्य उद्ध्वस्त करण्याच्या संघटित गुन्हेगारी स्वरूपाचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या आंदोलनाला आणि आगामी न्यायालयीन लढ्याला शिवसेना पूर्ण ताकदीने पाठिंबा देईल असं जाहीर केलंय. राजकीय घडामोडींमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः उद्या दीपके यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नियोजित भेटीमुळे विरोधी सरकार विरोधात राज्यापासून ते देशाच्या संसदेपर्यंत एक मोठी आणि आक्रमक रणनीती आखत असल्याचं स्पष्ट झालंय. देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेची विश्वासार्हता आता पूर्णपणे मोडीत निघाली असून लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य एका रात्रीत अंधारात ढकललं गेलंय आणि यावर सरकार केवळ मलमपट्टी करण्याचं काम करत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या परीक्षा गैरव्यवहाराच्या पेपर फुटीच्या आणि एकूणच सरकारी अनास्थेच्या निषेधार्थ थेट महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. विद्यार्थ्यांवर झालेला हा अन्याय सहन करण्यापलीकडचा असून जोपर्यंत या संपूर्ण यंत्रणेची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी होत नाही आणि दोषींना फाशीसारखी कडक शिक्षा होत नाही तोपर्यंत शांत बसून चालणार नाही असं सांगत प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला, पालकांना आणि तरुणांना मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरून या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत कडक शब्दात आपला तीव्र निषेध नोंदवलाय. देशातील सर्वोच्च आणि कठीण मानल्या जाणाऱ्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत जर अशा प्रकारचा उघड आणि मोठा भ्रष्टाचार होत असेल तर भविष्यात प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यवस्थेवरील आणि लोकशाहीवरील विश्वासच उडून जाईल अशी सार्थ भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी सरकारला इशारा दिलाय की राज ठाकरेंनी यावरून थेट मोदींना टार्गेट केलाय. सध्याचे संपूर्ण देशातील आणि राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती पाहता हा नीट परीक्षेचा मुद्दा आता केवळ एका वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेपुरता किंवा काही हजार विद्यार्थ्यांच्या गुणांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. या मुद्द्याला आता एक व्यापक आणि देशव्यापी राजकीय आंदोलनाचं स्वरूप आलंय. एका बाजूला दिल्लीत काँग्रेस पक्षानं संसदेच्या आत आणि बाहेरून आंदोलन करून थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात सर्वपक्षीय प्रमुख नेते एकत्र येऊन सरकारला पूर्णपणे धारेवर धरण्याची आणि घेरण्याची तयारी करतात. विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला संताप, पालकांची अगतिकता आणि विरोधकांची आक्रमक एकजूट यामुळे आगामी काळात हा राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होतोय. त्यामुळे केंद्र सरकार पहिल्यांदाच एवढं बॅकफूटवर गेलाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.